नमस्कार, मी पंजाब डक आणि आजपासून परत महाराष्ट्रामध्ये अंदाज देणार आहे. तर आज काय परिस्थिती राहणार? तर आज देखील नाशिककडं म्हणजे त्र्यंबकेश्वर म्हणजे त्या पट्ट्यामध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे आज देखील जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. राज्यात मात्र आणखीन तुम्हाला एक सांगू इच्छितो, आज आहे 24, 25, 26, 27, त्याच्यानंतर 28, 29, 30, 31 पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात आता पाऊस पडणार आहे. पण आता काय होणार आहे, ह्या पावसाचं स्वरूप रिमझिम नाही राहणार. काय होणार, दुपारपर्यंत चांगलं असं कडाक्याचं ऊन पडेल आणि 2-2:30च्या नंतर जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडे आणखीन जवळपासनं 5 ऑगस्टपर्यंत म्हणजे आज 24 पासून 5 ऑगस्टपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. शेतकऱ्यांनी जशी वेळ भेटेल तशी शेतीचे कामे करून घेणे पण हे एक सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर आणखीन परत सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा त्या भागामध्ये देखील त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्याकडे देखील काय होणार आहे, म्हणजे आत्ता ह्यामध्ये 24 ते 5 ऑगस्टच्या दरम्यान तुमच्याकडे देखील चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा, कारण की तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी. त्याच्यानंतर विदर्भामध्ये देखील काय होणार आहे, आज 24 पासून ते 5 ऑगस्टपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. दुपारपर्यंत चांगलं कडाक्याचं ऊन पडणार, पण दुपारी 2:30-3च्या नंतर जोराचा पाऊस येणार म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, हिंगोली जिल्हा ह्या पट्ट्या परभणी मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मराठवाड्यात देखील काय होणार आहे, असं चांगलं दुपारपर्यंत कडक ऊन राहील, पण 2:30-3च्या नंतर ते रात्रीपर्यंत मग जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. हा पाऊस दररोज एकदाच सगळीकडे येणार नाही, दररोज वेगवेगळ्या भागात आणखीन जवळपास 5 ऑगस्टपर्यंत असंच विखुरलेल्या स्वरूपात राहणार आहे. पण जे आता एवढा मोठा म्हणजे मुसळधार इतका जोराचा पाऊस नसणार आहे, फक्त हे अर्ध्या घंट्याचा 22 मिनिटाचा हे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांना लक्षात यायचा. तर आता जास्त पाऊस कुठं पडणार आहे, तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, जास्त पाऊस सांगायचं झालं तर म्हणजे कोकणपट्टीपासून ते पालघर म्हणजे रत्नागिरी पासून ते पालघरपर्यंत तिकडं मात्र पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे 31 ऑगस्टपर्यंत, आपलं 31 जुलैपर्यंत म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. म्हणजे रत्नागिरी, पुणे ते कोकणपट्टी घाटमाथा ते पाऊस चालू राहणार आहे. त्याच्यानंतर वरती इकडं नाशिक, त्र्यंबकेश्वर, त्याच्यानंतर नंदुरबार जिल्हा विशेष म्हणजे तिकडे आतापर्यंत पाऊस कमी पडलेला आहे, पण त्याच्यामध्ये आता ह्या 5 दिवसामध्ये नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, जळगाव जामोद घाटाच्या खाली बुलढाणा इकडं अचलपूर, त्याच्यानंतर अमरावती, मोर्शी ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, परत एकदा ह्या म्हणजे 4-5 म्हणजे 24 पासून ते 5 ऑगस्टच्या दरम्यान काही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर इकडं तेलंगणात देखील चांगला आहे, आणखीन 5 ऑगस्टपर्यंत चांगला पाऊस राहणार आहे. तेलंगणातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात यायचा. कर्नाटकमध्ये देखील तशीच परिस्थिती राहणार आहे म्हणून हे लक्षात यायचं. गुजरातमध्ये मात्र सुरत असो, अहमदाबाद असो, तिकडं मात्र अतिवृष्टी होणार आहे म्हणून हा अंदाज गुजरातच्या शेतकऱ्यांनी घ्यायचा. गुजरातकडं मध्य प्रदेश म्हणजे इंदोर, खंडवा, त्या बुरामपूर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार, तिकडं अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, मग त्याच्या बाजूला मराठवाडा लगत आहे, सीमा लगत आहे, मग त्याच्यामुळं मराठवाड्यामध्ये महाराष्ट्र लगत आहे. तर बुरामपूरच्या बाजूला मग जळगाव जामोद येतं, इकडं अचलपूर येतं, परतवाडा येतं, त्याच्यानंतर इकडं रायवेर येतं, तिकडं नंतर पाचोळा, भडगाव हे जळगाव जिल्ह्यामध्ये काय होणं, मध्य प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस पडला असल्यामुळं जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, अमरावती जिल्हा, बुलढाणा जिल्हा घाटाच्या खाली म्हणून ह्या परिसरामध्ये मात्र मुसळधार पाऊस पडणार आहे ह्या 5 दिवसामध्ये म्हणून ही अंदाज लक्षात यायचा.